ईश्वरी भांगेच्या नशेत आता असं काही बोलणार आहे ज्यामुळे अर्णवच्या पायाखाली जमीनच सरकणार आहे. आता ईश्वरी भांगेच्या नशेत असं काय बोलणार आहे तेच आपण पाहणार आहोत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ईश्वरीला भांग पाजली कुणी? मित्रांनो, तिला भांग पाजली नाही. हा राकेश इतका नीच आहे की त्याने शेव रेवडी आणलेली आहे आणि त्या रेवडीमध्ये त्याने भांग मिक्स केलेली आहे. आता ते पाकिट अंजलीने पाहिल्यानंतर अंजली विचारते की वाव, रेवडी. आणि ती ते पाकिट उघडून पाहणार तेवढ्यात तो राकेश तिच्याकडून ओढून घेतो आणि तिला बोलतो की अगं, हे तुझ्यासाठी नाहीये, तू खाऊ नकोस. तेव्हा आता अंजली बोलते की अहो, असं का हो, तुम्ही ओढून घेतलं माझ्या हातातून, यात काय विष आहे का? तेव्हा राकेश बोलतो हो, विषच आहे असं समज. परंतु आता राकेश तिला समजून सांगेल की अगं, तू प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट बायकांनी असं गोड खाऊ नये जास्त, असं तसं, आणि तिची समजूत घालेल. परंतु ह्या नीच राकेशने तर ते त्याच्या इंदुरी जिलेबीसाठी आणले, म्हणजे ईश्वरीसाठी आणले. आणि आता तो लबाड राकेश मनात विचार करत आहे की हे आता माझी इंदुरी जिलेबी खाऊन कशी भांगची नशा हिला चढते, आता ते बघतोच. इकडे आपल्याला असं पाहायला भेटतंय की आता मस्तपैकी ईश्वरीने सुंदर अशी साडी घालून इतकी सुंदर तयार होऊन ती आलेली आहे. आणि आता अर्णव तर तिच्याकडे पाहतच राहिलेला आहे, कारण त्याची क्यूट ईश्वरी इतकी क्यूट दिसत आहे, ते पण सात्विका ताईच्या साडीमध्ये, म्हणजे अर्णवच्या आईच्या साडीमध्ये ईश्वरी सो ब्युटिफुल दिसत आहे. अर्णव तिच्याकडे पाहतच राहिलेला आहे. मात्र आता ईश्वरी ते भांगची रेवडी खाणार आहे आणि ती एका मोठ्या सत्याचा खुलासा करणार आहे. ती अर्णवला पटवून द्यायचा प्रयत्न करणार आहे की सर, मी खरंच सांगते की मी आणि माझ्या आईने काहीच केलेलं नाहीये. मी सात्विका ताईला, म्हणजे तुमच्या आईचा संसार उद्ध्वस्त केलेला नाहीये. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता हे सत्य सगळ्यांना कळणार आहे की अर्णव आणि ईश्वरीमध्ये या गोष्टीवरून भांडण होत आहे, या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद होत आहे. आणि आता ते सत्य घरच्यांसमोर सुद्धा येणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय होणार आता? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.